तर अक्षय तृतीया निमित्तानं धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी विक्री होत असते. मात्र यावर्षी अवकाळी पावसामुळे आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बाजारात आंब्याची आवक कमी झाली आहे. धुळे शहरात दरवर्षी 300 टन आंब्याची आवक व्हायची, परंतु यंदा 150 टन एवढीच आंब्याची आवक झाल्यानं भावात देखील 10 ते 15% वाढ झाली आहे. तीन सौ टन के आसपास माल आता था, लेकिन इस साल जो है ऐसा समझ लो 50% माल आया है, क्योंकि इसकी वजह यह है कि जो आवक जो है इस साल जो है बारिश की वजह से बहुत सारे जो आगत के जो फल थे वो झड़ गए। इसके लिए इस साल बाजार के अंदर आम कम है और उसकी वजह से इस साल रेट टाइट है। तर अक्षय तृतीयेनिमित्त जळगावमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. आंबे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी सुद्धा बघायला मिळते आहे. आंब्याच्या दरात यंदा 15 ते 20% वाढ झाली आहे. तरी सुद्धा आंबे खरेदीसाठी बाजारात जळगावकरांनी गर्दी केली आहे. ग्राहकी चांगली म्हणजे गेल्या वर्षासारखी चांगली ग्राहकी, फक्त दरवाढीमुळे लोकांना थोडा हे होतंय. युद्धजन्य परिस्थितीचा काही परिणाम झालेला आहे का आंबे व्यवसायावर? 100% युद्धजन्य परिस्थितीमुळे जे गेल्या वेळेस आम्हाला 10-20 रुपये लागायची ते यावेळेस 100 रुपये लागून येते, कारण की गॅस भाड वगैरे सर्व म्हणजे गोष्टींची वाढ झालेली रेटमध्ये.